माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा या स्थापना दिनाच्या निमित्ताने इथं उपस्थित महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री ऊर्जावान नेते आमचे सहकारी मित्र श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, या महानगराच्या संघटनेचे कप्तान कर्णधार जो हर काम बड़ा डट के करते हैं असे श्री प्रवीण दटके जी, या ठिकाणी ग्रामीण जिल्ह्याचे कप्तान कुशल संघटक श्री अरविंद गजभिये जी, आमचे अतिशय युवा मोर्चा पासून सोबत काम करणारे घनिष्ठ मित्र श्री महापौर दयाशंकर तिवारी जी, महाराष्ट्राचे नेते श्री माजी आमदार अनिल सोले जी, विदर्भाचे संघटन मंत्री श्री उपेंद्र कोठेकर जी, प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय भेंडे जी, सन्माननीय माजी आमदार मिलिंद माने जी, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय नेते, आदरणीय पदाधिकारी व या स्थापना दिनानिमित्त उपस्थित माझ्या सर्व सेवाभावी शूरवीर कार्यकर्ता पदाधिकारी बंधूंनो, देशभक्त बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून तुम्हा सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या शुभकामना देतो व या शुभकामना देताना नागपूरच्या भगवान टेकडी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नागपूर महानगर व भारतीय जनता पार्टी जिल्हा नागपूरच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनींना तू ऊर्जा दे, उत्साह दे व या दानवाशी लढाई करण्याची शक्ती दे, आशीर्वाद दे। या स्थापना दिनानिमित्त तुम्हाला शुभकामना देताना जो पक्ष 10 कार्यकर्त्यापासून सुरू झाला आणि आज 193 देशात जगात 11 कोटी सदस्यांचा पक्ष म्हणून ज्यांनी गौरव प्राप्त केला, या पक्षाचा हा संघटनेचा वटवृक्ष मोठा करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी आपली हयात खपवली, आपलं आयुष्य पक्षाच्या विचारासाठी अर्पण केलं, आज जे आमच्यामध्ये हयात नाही त्यांचंही मी स्मरण करतो। त्यांच्या कुटुंबानी अशा नेत्याच्या पाठीशी किंवा महिला नेत्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी साथ दिली, सहकार्य दिलं, त्या परिवारासाठी सुद्धा मी भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की ज्यांच्या कुटुंबातील भारतीय जनता पार्टीचा विचार धारण करून देशभक्तीची मशाल हाती घेऊन ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा पाया मजबूत केला, भारतीय जनता पार्टीचं संघटन मोठं केलं, त्याही परिवाराला तू भरभरून सुख दे, समाधान दे, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर, अशी मी भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो। विचार केला तर भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 ला, मी 17-18 वर्षाचा होतो। मोफत ट्रेन मध्ये जाता येत हा मोह होता आणि 1980 मध्ये तेव्हा मी बांद्रा रेकग्मेशनच्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला गेलो होतो। त्या समुद्राच्या साक्षीने श्रद्धेय विश्वरत्न अटल बिहारी वाजपेयींचं ते प्रसिद्ध वाक्य, भारतीय जनता पार्टीचं भविष्य काय असेल याचं द्योतक होतं। हा अंदाज नव्हता, आराखडा नव्हता, भविष्यवाणी नव्हती, हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर विश्वास होता। एका नेत्याने आपल्या कार्यकर्त्यावर किती विश्वास ठेवावा त्याचं ते द्योतक होतं
आणि म्हणून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. हे नेत्याची अशी सत्यवाणी होती, ही भविष्यवाणी नव्हती, हा अंदाज नव्हता, हा आराखडा नव्हता, ही सत्यवाणी होती. कारण कार्यकर्त्यावर किती प्रेम करावं हे आपण अटल बिहारी वाजपेयी कडून शिकलो. कार्यकर्त्याची भूमिका काय असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करत ही भविष्यवाणी केली. आज ही भविष्यवाणी ज्याचा मी साक्षीदार आहे आणि त्या भाषणातलं ते दुसरं प्रसिद्ध वाक्य होतं कि सत्ता हमारे भारतीय जनता पार्टी का साध्य नहीं साधन है, माध्य नहीं माध्यम है. काय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधली वेवगेन तसे माहित नाही, पण अमित शहा साहेब जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले, एक नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करणारा भारतीय जनता पार्टीचा देशभक्त कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष झाला, त्याही कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा अटलजींच्या त्या वाक्याचं स्मरण होत होतं आणि ते म्हणत होते कि भारतीय जनता पार्टी चुनाव जीतने की मशीन नहीं बननी चाहिए. आणि हे खरं आहे, भारतीय जनता पार्टी इतर राजकीय पक्षासारखा पक्ष नाही आहे. सत्ता सर्वोपरी ही भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये नाही. हम चुनाव जीतने के लिए नहीं, देश के जनता का दिल जीतने के लिए राजनीति करते हैं. हम देश के सामने समस्या बनने के लिए नहीं, देश की समस्या का हल बनने के लिए काम करते हैं. बाकी पक्ष परिवारासाठी आहे, आमचा पक्ष देश एक परिवार आहे या भावनेने काम करणार आहे. आमचा पक्ष म्हणजे मशीन नव्हे, यंत्र नव्हे. एका पक्षाचा नेता स्वतःचा परिवार बसवण्यासाठी देश सोडतो आणि आमचा नेता देश घडवण्यासाठी स्वतःचा परिवार सोडतो. आणि अशा वातावरणात आपण 42वा स्थापना दिवस करतोय की एकीकडे सत्ता आहे आणि दुसरीकडे जबाबदारी आहे. जशी जशी भारतीय जनता पार्टीची सत्ता लोकांच्या आशीर्वादाने विविध राज्यात येत आहे, देशामध्ये गेले 7 वर्ष राज्य करताय, तर काही लोकांची पोटदुखी सुरू झाली. या सेवा यज्ञामध्ये माणसाच्या रूपामध्ये जन्म घेतलेले दानवी वृत्तीचे राजकीय नेते अतिशय नीच शब्दात, निम्न शब्दात विघ्न टाकण्याचं काम करत आहे. आणि मग अशा प्रसंगात आम्हा सर्वांना, समाजाला एकत्र करत एक सुदृढ संघटन, देश भक्तीची भावना हृदयापर्यंत पोहोचवणारं संघटन हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आमच्यासाठी हा काटेरी मार्ग आहे. विश्व गौरव, गरीबों के मसीहा, गरीबों के सम्मान में प्राइम मिनिस्टर मैदान में या भावनेने जे नरेंद्र मोदी जी काम करता है, काय स्वप्न आहे? एक भयमुक्त भारताचं, एक भूमुक्त भारताचं, एक आतंकवाद मुक्त भारताचं, एक शक्तियुक्त भारताचं, एक रोजगार युक्त भारताचं. आणि म्हणूनच आपल्या पक्षामध्ये स्थापना दिवस करत असताना आपल्या मनात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीच्या विचाराचं स्मरण होतं. पंडित दीनदयाळ उपाध्यायच्या एकात्म मानववादाचं स्मरण होतं. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या त्या वाक्याचं, देशभक्ति से जो खून न खौले खून नहीं वह पानी है, मातृभूमि के काम ना आए वो बेकार जवानी है. तेरा वैभव अमर रहे मां हमदिन चार रहे नारे, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना.
नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जियेचाच कामी, पडो देह माझा सदा ती नमी. आमचा ऐतिहासिक वारसा असेल, एकात्म मानववादाच्या शेवटच्या पंक्तीतला परिवार असेल. आमचं राजकारण कोणी पंतप्रधान व्हावा, कोणी आमदार व्हावा, कोणी खासदार व्हावा, कोणी मुख्यमंत्री व्हावा या अवतीभोवती घुमत नाही. आमचं राजकारण, आमचा देश हा विश्वाचा कप्तान व्हावा. आमच्या देशामध्ये भारत मातेचा प्रत्येक सुपुत्र सुखी असावा, समाधानी असावा. माननीय विश्वगौरव गरीबों के मसीहा श्री नरेंद्र मोदीजी त्या दृष्टीने योजना करतायत. मग आमची जबाबदारी आहे, एक अकेला थक जाएगा साथी हात बढ़ाना. एक विश्वगौरव नरेंद्र मोदी ज्याला आपण नेता म्हणून या देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ केलं, आम्हाला थांबता येणार नाही. चरैवती चरैवती या मंत्राने आम्हाला पुढे जावं लागेल. स्थापना दिवस म्हणजे फक्त 6 एप्रिलच्या भावनेची, 6 एप्रिलच्या घटनेचं स्मरण करणं या चौकटीत बांधू नका. हा आमच्या तुमच्यासाठी संकल्पाचा दिवस आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा याचं चिंतन मंथन करण्याचा दिवस आहे. अरे देवाला जसं आपण टवटवीत फूल टाकतो, वास येणारं सडलेलं फूल देवाच्या पूजेमध्ये टाकत. मग जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही भारत मातेची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा हाती घेतलाय, भाजपा की क्या पहचान, त्याग तपस्या और बलिदान, देशभक्ती तेरा नाम भाजपा भाजपा. आपली जबाबदारी आहे की या स्थापना दिनाच्या निमित्ताने आमच्याकडे कुठं उणीव असेल, दोष असेल तर ती दूर केली पाहिजे. मैं नहीं तू ही भारतीय जनता पार्टीची मूळ भावना आहे. कोण कोणत्या पदावर आहे हे भारतीय जनता पार्टीमध्ये गौण आहे. प्रेसिडेंट प्रिसाइड, बॉडी डिसाइड. संघटन आपण आत्मा मानलाय. शेवटचा कार्यकर्ता आमच्यासाठी ईश्वराचा अंश आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेत्याचा चेहरा लागतो, पण फक्त नेत्याच्या चेहऱ्यावर निवडणुका कधीही जिंकता येत नाही. एक 24 कॅरेट सोन्याचा विचार लागतो, पण चांगला विचार आहे म्हणून निवडणुका जिंकता येत नाही. कारण यामध्ये एक देशभक्त कार्यकर्त्याची फौज नसेल तर नेत्याचा चेहराही काम करू शकत नाही. जर उत्साही, शक्तिशाली, सुदृढ कार्यकर्ते नसतील तर 24 कॅरेटचा विचार तुम्हाला यशापर्यंत पोहोचू शकत. अरे विचार तर 80 मध्ये जो होता तोच आहे. मग 84 मध्ये 2 आले आणि आज 303 का आले? एकीकडे उत्तर प्रदेश, गोवा आपण जिंकतोय, मग केरळमध्ये पराभव का होतोय? तामिळनाडूमध्ये पराभव का होतोय? याचं सामान्य कारण आहे की नेता 24 कॅरेटचा विचार यासोबत कार्यकर्ता हा महत्वाचा दुवा आहे. जर कार्यकर्ता या पक्षाचा आत्मा आहे, हा आत्मा दुखता कामा नये. जर शरीराचं उदाहरण द्यायचं असेल, कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ऐकलंही असेल की जर मी पक्षाला शरीर संबोधत असेल तर प्रत्येकाची भूमिका अलग आहे. हात हाताचं काम करतो, डोळे डोळ्याचं काम करतात, कान कानाचं काम करतं, मेंदू मेंदूचं काम करतं, पाय पायाचं काम करतं. पक्षामध्ये जबाबदाऱ्या आहेत, पण या जबाबदाऱ्यांचा निर्वाह करताना भूमिका एक असली पाहिजे की आमच्या दृष्टीने आम्ही महत्वाचे नाही आहोत, आमचा नेता महत्वाचा नाही आहे. हा कार्यकर्ता जो आत्मा आहे तो महत्वाचा आहे. शरीराच्या अवयवाची स्पर्धा लागली. हात म्हणाले मी महत्वाचे, पाय म्हणाले मी महत्वाचे, डोळे म्हणाले मी महत्वाचा, कान म्हणाला मी महत्वाचा, केस म्हणाले मी महत्वाचे, नख म्हणाले मी महत्वाचे. स्पर्धा लागली. 5 दिवस हात गायब, बिघडलं नाही. 5 दिवस पाय गायब, शरीराचं बिघडलं नाही. 5 दिवस डोळे गायब, बिघडलं नाही. नाक गायब, बिघडलं नाही. केस गायब, बिघडलं नाही. पण ज्या दिवशी शरीराचा आत्मा म्हणाला आता मी गायब, तेव्हा एकही कामी आला नाही. हा कार्यकर्ता आत्मा आहे. आपण काम करताना आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे
की हा जो आत्मा आहे शेवटचा कार्यकर्ता, जो निस्वार्थ भावनेने काम करतो, ज्याला कुठं तिकिटाची लालच नाही, पदाची लालसा नाही, मोह नाही, ज्याच्या हृदयामध्ये एकच की सेवा सम हम जगे, एकच भावना आहे, देशासाठी मला काम करायचं आहे. 11 कोटी पैकी काही सर्वजण खासदार होणार आहेत का? आमदार होणार आहेत? नगरपालिका महानगरपालिकेचे नगरसेवक होणार आहेत? नाही. त्याच्या मनात तर एकच भावना आहे आणि ती म्हणजे माझा देश प्रगती, उन्नती, विकासाच्या मार्गावर पुढे जावा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. मग या भारतातील दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य शेतकरी शेतमजूर याच्या चेहऱ्यावर सुख समाधान आणि आनंद यावं. या स्थापना दिनानिमित्त आपल्याला सर्वांना या दृष्टीने विचार करायचा आहे की आम्हाला आमचा कार्यकर्ता या पक्षाचा आत्मा आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला काय करता येईल. नेता म्हणून, पदाधिकारी म्हणून माझ्यामधल्या उणिवा दूर कशा करता येईल. जेव्हा मी पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली 1977 मध्ये, जनता पार्टीचा झेंडा आधी घेतला. 80 मध्ये आमच्या मतदारसंघात चंदनसिंग चंदे उभे असायचे आणि तेव्हा मी नारा द्यायचो, युवा शक्ती की बुलंद आवाज श्री चंदनसिंग चंदे. डिपॉझिट जप्त व्हायचं, पण बैठकीमध्ये जो आनंद असायचा, उत्साह असायचा, एकमेकाविषयी प्रेम असायचं, कारण आम्ही अनुशासन प्रिय पक्षाचे कार्यकर्ते होते. धीरे धीरे शासन प्रिय पक्षाचे कार्यकर्ते व्हायला सुरुवात झाली. हा स्थापना दिवस आमच्यामध्ये असणाऱ्या उणिवा दूर करण्याची जबाबदारी देणार. हिंदू मुस्लिम सिख ईसाई कहां से आई है, काँग्रेस आई, हा विचार घेऊन सर्व धर्म जातीला एकत्र करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. काही लोक विषारी प्रचार करतात, फुटकार काढतात. नागापेक्षाही जास्त विषारी फुटकार करणारे नेते आहे. नागराज सुद्धा म्हणेल की रिश्ते में हमारे बाप लगते हैं, एवढा विषारी फुटकार काढणारे लोक आहे. आज राज्यामध्ये, देशामध्ये कौरवांनी सुद्धा यांची कृती आचरण पाहून आत्महत्या करावी असं वातावरण आहे. विचार केला तर बघा, तुम्हाला संधी आहे की अमृत महोत्सवी वर्षात 75 वर्षांनी मागचा जन्म मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नसेल. आता कोणाला विशेष शक्ती असेल तर माहित नाही. आम्हाला चगेजावच्या आंदोलनात जाता आलं नाही. क्विट इंडियाचा नारा आम्हाला तेव्हा नारा देता येत आलं नाही, कारण आम्हाला काही आठवत नाही. ही लढाई त्या पक्षाच्या विरुद्ध आहे ज्यांना 52-54 वर्ष सत्ता दिली, गरिबी हटावचा नारा दिला, पण ज्यांनी गावागावामध्ये सकाळच्या वेळी गेलं, उठावं लागायचं, बसावं लागायचं, स्वच्छतेची व्यवस्था केली नव्हती. एक विश्वगौरव नरेंद्र मोदी येतो, आवास योजना असेल, हर घर योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, नारी से नारायणी तकचा विषय असेल. मी आज योजना सांगायला इथं आलो नाही, पण आपला कार्यकर्ता तयार असावा. खोटा प्रचार करणाऱ्या नेत्यांना शक्तिशाली उत्तर देणारा असावा. हर हर मोदी, घर घर मोदी हे शब्द नसावे, ते आमच्याकडून होणारी कृती असावी. पक्षामध्ये प्रेम असावं. फक्त निवडणूक आणि निवडणूक या दुष्टचक्रात न अटकता आपल्या सर्वांना एकत्र येऊन या स्थापना दिनानिमित्त विचार करायचा आहे कि त्याग, तपस्या और बलिदान यही भाजपा की पहचान. मी मनात कधी कधी विचार करतो, उपेंद्र कोठेकरजी संघटन मंत्री म्हणून काम करतात. माझ्या मनामध्ये नेहमी द्वंद्व होते की त्यांना वाटत नाही का आपण आमदार व्हावं, त्यांना वाटत नाही खासदार व्हावं,
त्यांना वाटत नाही नगरसेवक व्हावं? का उन्हातानात फिरतात? का कष्ट करतात? गडचिरोलीचा आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी तिथं अनेक दिवस का बसून राहतात? अशा अनेक उदाहरणं आपल्या पक्षात आहे. मी जेव्हा आज झेंडावंदन घेण्यासाठी गेलो, आनंदराव तिथं दिसले. मग कितीतरी वर्षापूर्वीच्या घटना आठवत होत्या की त्या ठिकाणी आपलं तुटकं फुटकं कार्यालय होतं. आनंदरावांना आम्ही चंद्रपूरून भेटायला जायचो झेंडे पाहिजे म्हणून. साधन सामुग्री व्यवस्था याचा अभाव होता, पण प्रेमाचा प्रभाव होता. एकमेकाचा आदर करण्याची इच्छा होती. आज सुदैवाने साधन सामुग्रीचा प्रभाव आहे, पण संघटनेमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम याचा अभाव आहे. व्यवस्था आहे तेव्हा सायकलवर मी नागपूरच्या मोर्चात आलो होतो, आज गाडीवर येतो. महादेवराव शिवणकर, पांडुरंग फुंडकरांनी मोर्चा काढला आणि त्या मोर्चासाठी मी सायकलनी चंद्रपूरहून आम्ही आहोत कार्यकर्ते. आता तर सायकलवर बसलं असा विचार केला तरी पाय थकायला लागतात. शेकडो कार्यकर्ते आहेत. फक्त मी उदाहरण माझं यासाठी देतो, असे अनंत कार्यकर्ते आहेत. मग या स्थापना दिनाच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना एक संकल्प करायचा आहे. आणि तो संकल्प की जसं देवाला टवटवीत फूल देतो, समर्पित करतो, तसं कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा एक उत्तम कार्यकर्ता. दत्तोपंत ठेंगडीजींच्या पुस्तकामध्ये जो भाव व्यक्त केला, जो आशय व्यक्त केला, तसा कार्यकर्ता. मी माझ्या पक्षामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी काम करेल. प्रश्नाला जन्म देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी कधीच जाणार नाही, कधीच काम करणार नाही. कधीतरी जेव्हा मी ऐकायचो की एक व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो, काम करतो, झेंडा हाती घेतो, तर शेवटच्या श्वासापर्यंत तो झेंडा सोडत नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विजय असो हीच भावना असायची. मग आपण अशी व्यवस्था निर्माण करू शकू की आपल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रेमाची भावना आहे, आदराची भावना आहे. जो शेवटचा कार्यकर्ता आहे, जो झेंडे बांधतो, तोरण बांधतो, नेत्यांना म्हणतो आगे बढो, तो कार्यकर्ता आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. या भारत मातेच्या चरणी त्याची ती टवटवी सेवा आम्हाला देता येईल का, याचाही विचार हा बंधूंनो, भगिनींनो आम्हाला करावा लागणार आहे. आज झेंडा फडकवला, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण झेंडा फडकवताना आमच्यासाठी तो एक भगवा आणि हिरवा रंग नाही आहे, तो कापडाचा चौकोन तुकडा नाही. हा तुकडा ज्याला आपण आता झेंडा म्हणतोय, तो 6 एप्रिलला फडकवण्यासाठी काश्मीरचा प्रश्न घेऊन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी आपला प्राण या देशासाठी आपल्या भारत मातेच्या चरणी समर्पित केले. आणि मग आपण नारे दिले, जहां हुए बलिदान मुखर्जी वो काश्मीर हमारा है. आणि तिथं आपण थांबलो तर तो विचार, ते समर्पण हे आपल्याला पुढे नेता येणार नाही. आज कुणाला बलिदान देण्याची आवश्यकता नाही आहे. एक विश्वगौरव नरेंद्र मोदींसारखा नेता आहे, जो या सर्व विषारी फुटकार करणाऱ्या, तुकडे तुकडे गँगला, जातीचं विष पसरवणाऱ्यांना, देशाची चिंता नव्हे फक्त परिवाराची चिंता करणाऱ्यांना, या देशामधल्या बेरोजगार पोरांची चिंता नाही, स्वतःच्या पोरांची आणि पोरींची चिंता करणाऱ्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध हा आमचा एल्गार आहे, शंखनाद आहे. आणि आपल्याला आता लोकांपर्यंत पोहोचत हेच सांगायचं आहे, ओट कार्यकर्ता जागा हो, मोदीजींच्या विचाराचा धागा हो. ओठ तरुणा जागा हो, या विषारी विचाराच्या विरुद्धचा तू धागा हो. ओठ तरुणा उगार तुझी मोठ,
आणि या कौरवी शासनापासून थांबव तुझी लूट. आपल्याला गावाच्या शेवटच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत भारतीय जनता पार्टीचा देशभक्तीचा विचार पोहोचवण्याचा संकल्प हा आजच्या स्थापना दिनानिमित्त करायचा आहे. माननीय विश्वगौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी 10 वाजता भाषण देतील, आपल्याला ऐकायचं आहे. पण मी पुन्हा एकदा भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो, टेकडी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या या देशभक्त कार्यकर्त्यांच्या मनगटामध्ये ऊर्जा दे, शक्ती दे. ऊर्जा मंत्री आज आमच्यात नसले तरी तू आशीर्वादाची ऊर्जा अशी दे की जे जे या देशाकडे वक्र दृष्टीने पाहतील, परिवाराच्या स्वार्थासाठी राजकारण करतील, या देशाच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा ही वाटा उचलण्याची ताकद दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.